नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सॅटर्डे ग्लोबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत सुरू असणाऱ्या उद्योजक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत माननीय वैभव कुलकर्णी सर. तर स्वागत आपलं. नमस्कार. धन्यवाद सर. ते मेंटर ऑफ चेंज अटल इनोव्हेशन मिशन याचे मेंटर आहेत. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात हे काय आहे, त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी ह्या उद्योगाकडे काय वळले, त्याची कारणं आणि मार्गदर्शन. तर मी सरांना अशी विनंती करेन तर मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद रुपाली मॅडम. मी आता आपल्या प्रेझेंटेशनला आता सुरुवात करतोय. जसं आता मॅडमनी सांगितलं की अटल इनोव्हेशन मिशन ही नीती आयोगाची एक रचनात्मक काम करणारी एक संस्था आहे. ज्या रचनात्मक कार्य ज्या क्षेत्राचा विचार आपण करतो तिथे 5वी ते 9वी या वयोगटातील बऱ्याचशा आपल्या विद्यार्थी वयोगटातील या मुलांना उद्योजकतेची कास धरता यावी, त्याचबरोबर त्यांना इनोव्हेशन्स आणि पेटंट्स दाखल करता यावे या उद्देशाने म्हणून नीती आयोगाने हे इनिशिएटिव्ह घेतलंय आणि या इनिशिएटिव्ह मध्ये मी काम करतो. त्याला मेंटर ऑफ चेंज असं नाव आहे की जिथे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, आता समजा मी उस्मानाबाद डिस्ट्रिक्टचा आहे तर माझ्या उस्मानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये 22 ATL लॅब्स आहेत. या अटल टिंकरिंग लॅब्स म्हणून आपण संबोधन वापरतो. या अटल टिंकरिंग लॅब्स मध्ये जवळपास एक 15 लाखाची सामग्री आहे प्रत्येक शाळेला मिळालेली, की ज्याच्यामध्ये 3D प्रिंटर सहित ऑर्डिनो किट्स आहेत की ज्यामुळे मुलांना हँड्स ऑन एक्सपेरिमेंट्स करून नवीन नवोन्मेष अशा प्रतिभेचे आविष्कार करता येतात आणि त्यांना आपण इनोव्हेशन्सच्या या जर्नीमध्ये सहभागी करून घेतो. मागच्या वेळेस मी आपल्यासोबत संवाद साधला होता आणि त्यावेळेस मी आवर्जून हा उल्लेख केला होता की डिझाईन थिंकिंग मुळे आपल्याला इनोव्हेशन्स घडतात. आता ही एक मोठी उपलब्धी माझ्यासाठी यशवंत शितोळे सर आणि या सगळ्या चमूंनी उपलब्ध करून दिल्या की ज्या माध्यमातून आता राज्य समन्वयक आणि उद्योजकता विकास असा विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर येतोय. या राज्य समन्वयक पदाची जबाबदारी आणि धुरा सांभाळत असताना प्रकर्षाने ही जाणीव होते की आपण वेगवेगळ्या अशा उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून इथं जोडत जातोय. म्हणजे कुणी आर्ट्स मधून येत आहे, कुणी सायन्स मधून येत आहे, कुणी ऍग्री मधून येत आहे, कुणी फार्मसी मधून येत आहे, कुणी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मधून येत आहे, कुणी मेडिकल क्षेत्रातून येत आहेत. अशा एक न अनेक अशा विविध प्रवाह स्तोत्रांचा मिळून आपल्याकडे येणारा हा विद्यार्थ्यांचा प्रवाह आहे. आणि आज या करिअर कट्टाच्या उपक्रमामध्ये देखील सहभागी असणारे विद्यार्थी अनेक अशा वेगवेगळ्या आयामांचे बनलेले आहेत. म्हणजे प्रत्येकाची स्ट्रीम कदाचित वेगळी असेल, प्रत्येकाचे गोल्स कदाचित वेगवेगळे असतील आणि त्यांचं त्या दृष्टीने ओरिएंटेशन व्हावं या उद्देशाने म्हणून मग आम्ही एक राज्य समन्वयक म्हणून जी तिघांची त्रिसदस्यीय समिती आहे ती समिती इन्क्युबेशन सेंटर्स अँड दॅट टू ओपन इनोव्हेशन्स. ओपन इनोव्हेशन्सचा अर्थ असा की ज्यांना आपले प्रोडक्ट्स आपल्याला बाजारात नेण्यासाठीची जी एक सपोर्ट सिस्टम लागणार आहे ती सपोर्ट सिस्टम शासनाच्या साह्याने आणि काही NGOs आणि CSR च्या अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजनी आपण एकत्र होऊन हे प्रोडक्ट्स मार्केटेबल प्रोडक्ट्स कसे होतील हे पाहणार आहोत, ज्याला आजच्या स्टार्टअपच्या भाषेमध्ये MVP असं म्हणतो आपण, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट. या मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट साठी म्हणून आपल्याला कशा पद्धतीची तयारी करायला लागेल आणि मग ही इन्क्युबेशन सिस्टम आहे तरी काय, ती आपल्या जिल्ह्यामध्ये राबवायची कशी, त्याच्यासाठीच्या रचना काय असतील याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी एक प्रेझेंटेशन मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवणार आहे. आता मी एक प्रेझेंटेशन इथे सादर करतोय की ज्या प्रेझेंटेशनच्या मार्फत आपल्याला लक्षात येईल की किती वेगवेगळे आयाम आपल्याला याच्यामधून हाताळता येतात. मी अशी आशा करतोय की माझी स्क्रीन आता आपल्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसते आहे किंवा तुमच्या लॅपटॉप्सवर दिसते. आजचा जो विषय आहे आणि तो इथे मी मांडलाय, थोडंसं इंग्लिश आणि जास्त मराठी अशा पद्धतीच्या संमिश्र स्वरूपात तो बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. असं बोलत असताना मला ही जाणीव देखील आहे की आपण सर्वंकष विद्यार्थ्यांचा विचार करून बोलण्यासाठीचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं सर्वसमावेशक अशी
मांडणी आजच्या माझ्या या टॉकमध्ये तुम्हाला लक्षात येईल. मी मेंटर ऑफ चेंज म्हणून अटल इनोव्हेशन मिशन साठी काम करतो, इनोव्हेशन अँबॅसिडर म्हणून काम करतो. त्याचबरोबर IIM लखनौनी मला इन्क्युबेशन सेंटर्स उभारायची कशी, त्या इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये कोणकोणत्या वेगळ्या सेवा आणि सुविधा उपलब्ध असायला हव्या विद्यार्थ्यांसाठी, की जेणेकरून विद्यार्थ्यांना तिथे येऊन त्यांच्या प्रोडक्ट्सच्या निर्मितीला वाव देता येईल. अशा पद्धतीची ही रचना. आता ज्याच्यासाठी एकच मिनिट, मी फक्त एक छोटस हे करतो. ही जी रचना आहे ती आपापल्या डिस्ट्रिक्टमध्ये कशा पद्धतीची असणार आहे आणि मग याच्यामध्ये कोणकोणते घटक इन्व्हॉल्ड असतील, या सर्व घटकांच्या एकूणच सगळ्या रचनेमध्ये आपला प्रोडक्ट आपण ठेवायचा कसा, आणि आपल्या मनातल्या आयडिया असतील. कदाचित आता दोन्ही गोष्टी आहेत, एकतर प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस, ज्याला आपण सेवा सुविधा असं आपण म्हणू, की तुमच्याकडे एक उत्पादन आहे किंवा तुमच्याकडे कुठल्या तरी सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठीची काही योजना आहे असं आपण म्हणूया. ब्रॉड सेन्समध्ये आपल्याला असं म्हणता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या उपलब्ध साधन सामग्रीमध्ये आपण ज्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या या संधींचा उपयोग करत पुढे पुढे येतोय, अशा महाविद्यालयांमध्ये मग अशा पद्धतीच्या काही इन्क्युबेशन सेंटर्सची रचना आहे का, आणि जर ती रचना असेल तर निश्चितपणे त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. तर बिल्डिंग अँड इनोव्हेशन इकोसिस्टम इन युअर डिस्ट्रिक्ट, याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने या रचनेमध्ये येऊ शकता, या अनुषंगाने आजची मांडणी मी करणार आहे. ठीक आहे. मी सोलापूर डिस्ट्रिक्ट मधून रिप्रेझेंट करत असल्यामुळे मी एक सोलापूरचं उदाहरण तुमच्याकडून घेतलंय. की तुम्हाला माहिती आहे का की सोलापूरमध्ये कुणी असा हे आहे का, तर एक सायकल रिपेअर करून देणारा आमच्या इथला फारुख भाई म्हणून आहे, की जो सायकल तुम्ही म्हणाल तशी रिपेअर करून देतो. रिपेअर म्हणा, मॉडिफिकेशन म्हणा, तो त्या पद्धतीने करून देतो. समजा तुम्ही त्याला असं सांगितलं की मला पुढे पायडल मारलं तर सायकल मागे जायला पाहिजे, असं करून दे बाबा, तर तो करून देईल. म्हणजे तो लोकल आपल्या नीड साठी, आपली जी एक आवश्यकता आहे, आपली जी एक गरज आहे, त्या गरजेच्या आधारे तो हे मॉडिफिकेशन तुमच्या सायकलीमध्ये करून देईल आणि अशी सायकल तुम्हाला वापरता येईल. त्यांनी याच्या अगोदर कित्येक असे मॉडिफिकेशन केलेत. हे 2-3 फोटोग्राफ्स तुम्हाला बोलके आहेत की ज्या चित्रांच्या मार्फत तुम्हाला लक्षात येईल की अशा पद्धतीचे कित्येक मॉडिफिकेशन त्यांनी करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता हा एक महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर मी विचारतोय. व्हॉट डू यू थिंक, किती पेटंट्स तुमच्या स्मार्टफोन मध्ये आहेत? म्हणजे जो स्मार्टफोन आता तुम्ही वापरता आहे त्या स्मार्टफोन मध्ये किती पेटंट्स असतील, किंवा कोणत्या टेक्नॉलॉजीचं पेटंट त्याच्यामध्ये असेल? म्हणजे सहज पहा, आता समजा माझा हा फोन घेतलाय मी, या फोनवर मी असं एक फीचर असं वापरतो की ज्या फीचरला आपण एनलार्ज करण्यासाठी वापरतो. 2 चिमटी करायची आपल्या बोटांची आणि एनलार्ज करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण एनलार्ज करू शकतो. ही जी एनलार्जमेंट करायची कॅपॅसिटिव्ह टच ची जी एक रचना आहे, ती रचना कोणत्या मूळ कंपनीच्या स्वामित्व हक्काची आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि मग ते स्वामित्व हक्क माझ्या मोबाईल फोन मध्ये आणायचे असतील तर मला त्या कंपनीला किती पैसे द्यायला लागतील, त्याला आपण पेटंट असं आपण म्हणतो. साधारणपणे या स्मार्टफोन्स मध्ये 2,50,000 पेटंट्स असतात. मग हा आपल्याला लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की आपण एका इन्स्टिट्यूट मधून शिकतोय, कुठल्या तरी कॉलेजमध्ये आपण शिकतोय, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, ऍग्रिकल्चरल, कोणतंही कॉलेज असू दे, हे 2 एक्स्ट्रीम मध्ये आहे. म्हणजे बघा, एका बाजूला आपल्याकडे आहे फारुख भाई, जो की तुमच्या गरजेनुसार तुमच्या सायकलमध्ये मॉडिफिकेशन करून देणार आहे, तो आहे लोकल लेवलचा इनोव्हेटर. एका बाजूला जे सोफिस्टिकेटेड डिव्हाइस आपण वापरतोय, की ज्याला आपण नाव दिलंय मोबाईल फोन, असा मोबाईल फोन ज्याच्यामध्ये 2.5 लाख 2,50,000 पेटंट्स आहेत, ज्याचे पैसे त्या त्या कंपनीला द्यायचे आहेत. कदाचित 1 रुपया 2 रुपये असतील, कदाचित हजारो रुपये असतील, पण तुम्हाला ते पेमेंट करायचंय, कारण ते पेटंट आहे, बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गतचा तो स्वामित्वाचा हक्क आहे. स्वामित्वाचा म्हणजे माझ्या बुद्धीने मी ते निर्माण केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला ते मला द्यायला लागेल.
सध्या गौरी गणपतीचं सीझन आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांकडे गौरीचं आगमन झालंय, महालक्ष्म्यांचं आगमन झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की आपण जी बुद्धिमत्ता आतापर्यंत वापरतोय, ज्या सरस्वतीचं पूजन आपण करतोय, त्या सरस्वतीच्या पूजनाबरोबरच आता आपल्याला लक्ष्मी देवतेचं सुद्धा आवाहन करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपला स्वामित्व हक्क आपण पैशांच्या स्वरूपात टेक्निकल लायसन्सिंग करून किंवा प्रॉडक्ट आणि सेवांच्या स्वरूपामध्ये आपण बाजारात आणून विकू शकतो. हा एक खूप मोठी उपलब्धी आहे. पण यालाच आता नाव आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये डिजिटल डिवाइड असं आपण म्हणतो. म्हणजे एका बाजूला फारुख भाई सारखा आहे की ज्याचा हातखंड आहे की तुम्ही पाहिजे त्या पद्धतीचं मॉडिफिकेशन तो करून देईल, पण त्याला फक्त मॉडिफिकेशन आणि तेवढ्याच स्वरूपामध्ये त्याचं लिमिटेड झालं. दुसऱ्या बाजूला स्मार्टफोन्स आहेत की जे कमर्शियली व्हायबल असे प्रॉडक्ट तयार करतात आणि त्यांचा प्रचंड मोठा आवाका आहे. आज कितीतरी कंपन्यांचे फोन आपण वापरतो. हा जो डिजिटल डिवाइड आहे की एकाकडे मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅबिलिटीज आहेत, नो हाऊ आहे, पण मल्टिप्लाय करण्याची ताकद नाही, मग तो लोकल लेवललाच राहिला. ज्याच्याकडे टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्याकडे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज आहे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, त्यांना आपण टेक्नॉलॉजीचं मूर्त स्वरूप म्हटलंय आणि ते कमर्शियली व्हायबल आहे. कमर्शियली व्हायबलचा अर्थ असा ज्याच्यातून उत्तम असा पैसा उभा टाकतो कंपन्यांसाठी. बऱ्याचशा क्रिकेट कंपन्या असतील, IPL असेल, त्यांच्यामधले बहुतांशी स्पॉन्सरर्स जर का तुम्ही बघितले तर अशाच पद्धतीचे हे स्पॉन्सरर्स असतात. या स्पॉन्सरर्समुळे आपल्याला टेक्नॉलॉजी किती मोठ्या स्वरूपामध्ये वाढते आहे याचा आवाका कळायला हरकत नाही. पुढे जाऊया. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कॉलेजेसमध्ये जे काही काम केलं असेल, की समजा तुम्हाला एखादा प्रकल्प लिहायला सांगितलाय, पण तो प्रकल्प राहतो कॉलेजच्याच लेवलला. त्या प्रकल्पाचा असा समजा मला एक MBAचा मी स्टुडंट आहे आणि MBAचा स्टुडंट असताना किंवा BBAचा BCAचा स्टुडंट आहे मी, आणि मला असं सांगितलंय की तुम्ही एक सर्वे करा आणि त्या सर्वेमध्ये असं लक्षात घ्या की आपल्या कित्येक शाळांकडे ग्राउंड उपलब्ध आहेत. एक साधा सर्वे केला. मी तो सर्वे केला आणि मी मांडला माझ्या याच्यामध्ये. तो झाला माझा एक रिपोर्ट. MPhilचा रिपोर्ट असेल किंवा आपण लायब्ररी सायन्स करत असाल तर लायब्ररी सायन्सचा रिपोर्ट असेल, कुठल्याही स्ट्रीमचा असू द्या, त्याचा एक रिपोर्ट त्याच्या फायनल इयर पर्यंत आपल्याला करायचा असतो, ज्याला आपण प्रकल्प सादरीकरण असं आपण म्हणतो. हा प्रकल्प सादरीकरण करण्याच्या अवस्थेत जातो आणि शेवटी तो कॉलेजमध्ये तसाच पुस्तकांच्या स्वरूपात राहून जातो. त्याच्यानंतर काय होतं हे आपण नोकरीला लागल्यानंतर आपण तो विचारही करत नाही. तो तसाच तिथंच असतो, त्याचं काहीच घडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असाल किंवा तुमचं महाविद्यालयीन शिक्षण झालं असेल तर उद्योजकतेच्या ज्या वाटा आपण चोखंदळायचा प्रयत्न करतोय, अशा उद्योजकतेच्या वाटांवर जात असताना आपल्याला अशा स्वरूपाचे प्रॉडक्ट, अशा स्वरूपाच्या सेवा सुविधा निवडायच्या आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला उद्या चालून उत्तम असा पैसा कमवता येईल. त्याच्यामुळे तुम्ही जर शिकत असाल तर असा प्रोजेक्ट आणि प्रकल्प निवडा की ज्याच्यामुळे तुम्हाला, समजा शाळेचाच प्रोजेक्ट आहे तर शाळेच्या प्रोजेक्टमध्ये बेंगलोरच्या एका टीमनी याच्यावर स्टार्टअप तयार केला. शाळेचं मैदान आहे, शाळेचं मैदान इतर वेळेस तसंच बसून आहे. आता कोरोना काळात तर त्याचा काही उपयोगही नाही, पण समजा शाळा असेल तर शनिवार रविवारी शाळा अर्धी सुटते आणि त्याच्यानंतर मैदानं तशीच बसून आहे, किंवा इतर वेळेस संध्याकाळी सुद्धा मैदानांवर काही अशा गोष्टी घडत नाही. तर मग त्यांनी काय केलं, शाळांकडून त्यांच्या हे मैदानांना रेंटल स्वरूपात त्यांनी खरेदी केला की तुम्हाला शाळेच्या या मैदानावर आम्ही जर का नॉन युटिलायझेशन वर्क आवर्स मध्ये वापरलं, की जिथे तुम्ही वापर नाही करत आहे त्या ठिकाणी वापरलं, आम्ही तुम्हाला काही रेंट देऊ, तुम्ही आम्हाला अशी मैदानं द्या. त्यांनी त्यांच्याकडून मैदानं घेतली. IT सेक्टरमध्ये भरपूर लोकांना क्रिकेट, फुटबॉल आणि आउटडोर गेम्स खेळायची खूप आवड असते, पण कुठली टीम मिळत नाही आणि त्याच्यामुळे मग ते आवड आणि छंद तसाच राहतो. त्यांनी त्याचं मॅच मेकिंग केलं. म्हणजे आम्ही एका बाजूला ग्राउंड तयार केले, दुसऱ्या बाजूला ज्यांना गरज आहे अशा खेळाडू वृत्तींच्या सगळ्या IT सेक्टर मधल्या माणसांसाठी हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. शनिवार रविवारी त्यांना सुट्टी आहे, शाळेला इकडे सुट्टी आहे, मैदानं अवेलेबल आहेत. दोघांचं मॅच मेकिंग केलं आणि त्याचा स्टार्टअप बनवला. म्हणजे पूर्वी जो आपण प्रोजेक्ट फक्त मैदानांबाबतीत आपण केला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, तो आता एका कमर्शियल एंडेव्हरच्या स्वरूपामध्ये, कमर्शियली आपण ज्याचं युटिलायझेशन करू शकू अशा स्वरूपामध्ये आपल्या समोर आला, ज्याला आपण स्टार्टअप
असं आपण म्हटलं. मग या स्टार्टअप मध्ये काय असावं? माझ्याकडे एक पुस्तक आहे 0 to 1 म्हणून, म्हणजे पीटर थियलचं. हा पीटर थियल लिहितो असा की तुमच्याकडे कदाचित एकतर तुमच्याकडे 0 असेल किंवा 1 असेल. असे कोणतेही स्टार्टअप चालले नाहीयेत किंवा ज्यांचं लाईफ जास्त नाही की जे कॉपी झाले आहेत. म्हणजे पुन्हा गुगल नाही झालं, पुन्हा मायक्रोसॉफ्ट नाही झालं, पुन्हा ऍपल नाही झालं. कारण काय? पुन्हा फेसबुक नाही झालं, पुन्हा ट्विटर नाही झालं. या सगळ्या ऍपचा धांडोळा जर आपण घेतला तर हे लक्षात येईल की ही सगळी जी ओरिजिनॅलिटी आहे ती त्या स्टार्टअप कर्त्याची आहे. त्यांनी ती गोष्ट ओळखली, ही गरज ओळखली आणि त्या गरजेनुसार त्यांनी हे सगळं बांधलं. आपल्याला असं वाटतं की हे तर मलाही जमलं असतं, पण असं म्हणतात की एक आयडिया 4 लोकांना ऍट ए टाइम जगात सुचते, त्याच्यापैकी एकच माणूस त्याच्यावर अंमल करतो आणि त्याला प्रॉडक्ट स्वरूपात नेतो. अजून काही आयडियाज मला शेअर करायला आवडतील. परवा मी आणि माझी मिसेस असंच बोलत असताना असं लक्षात आलं की लग्न या एका गोष्टीभोवती कितीतरी मोठं कमर्शियल वलय आहे. म्हणजे समजा तुम्ही लग्न हा सेंट्रल जर का आयडिया घेतली तर त्याच्या भोवती बघा किती सारे व्यवसाय त्याच्यासोबत जोडलेले आहेत. म्हणजे त्याच्यासोबत बघा फोटोग्राफीवाला आला, त्याच्यासोबत बांगडेवाली महिला आली, त्याच्यासोबत घोडेवाला जो की घोडा आणि त्या मंडप करते आहेत, त्याच्यानंतर स्वयंपाकी आले, त्याच्यानंतर जे कोणी लग्न लावणारे आहेत ते आले, बँड आला. असे कित्येक सेवा आणि सुविधा एका लग्न या संकल्पनेच्या भोवती आहे. याच्यावरचे जर आपण ऍप ढुंढाळे तर ते खूप कमी आहेत. वेडिंग प्लॅनर ज्याला आपण म्हणतो. आपल्या आपल्या शहरांमध्ये आपण का नाही बरं ह्याचा विचार करू शकू? मी आज या माध्यमातून तुम्हा सर्वांना अशा वेगवेगळ्या आयडियाज मी सांगणार आहे, कारण इट इज फुल ऑफ आयडियाज. आयडियाला कोणी बंधन घातलंय का? आयडियाला कसलंही बंधन नाही. त्यामुळे आपण आपल्या आयडियांना इतक्या चांगल्या स्वरूपातल्या आयडिया आपण मांडूया एकमेकांशी की जेणेकरून त्याला आपल्याला एका चांगल्या स्टेजला नेता येईल. काल मी पुण्याहून इथं येत होतो, तर रात्रीचा प्रवास होता आणि रात्री 12-12:30ला माझी झोप मोड झाली आणि मी बघितलं समोर. अरे मग कुठपर्यंत आलं काहीच कल्पना नाहीये, आपण थोडंसं बघायला पाहिजे. मग तोपर्यंत मला कंटाळा आला की मोबाईल काढायचा, मग त्याच्यावर मॅप लावायचा आणि मॅप लावून मग त्याच्यावर बघायचं की आपली गाडी नेमकी कुठे आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी आहोत. त्याच्याऐवजी असं मला वाटलं की मग या गाडीमध्ये समजा असं लिहिलं असतं त्यांनी की एवढे किलोमीटर राहिलंय. गाडीमध्येच एक छोटासा डिस्प्ले आणि तो डिस्प्ले मला सांगेल की माझं होम समजा मी उस्मानाबादचा आहे तर मला किती किलोमीटर राहिलेलं आहे, बार्शी किती किलोमीटर आहे, कुर्डवाडी किती किलोमीटर आहे. याच्याने मला माझा ट्रॅक लक्षात येतो आणि मग मी कदाचित झोपेन किंवा मग मी पुढच्या रचना काही लावून घेईन. अशा पद्धतीच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज आपल्याला आणता येतील ज्यांना आपल्याला एका प्रॉडक्ट लेवल पर्यंत घेऊन जाण्याच्या क्षमता वर्धित करता येतील. इथे आता तुमच्या स्क्रीनवर एक छोटासा दोऱ्यांचा जसा आपण गुंता करतो तशा पद्धतीची गुंतागुंतीची एक प्रक्रिया आहे ज्याला आपण खूप कॉम्प्लेक्सिटीज आहेत असं आपण म्हणूया. या कॉम्प्लेक्सिटीजचा विचार करता याला डिस्कव्हरी स्टेज असं आपण म्हणतो. आता ज्या आयडियाचं वेगवेगळं जंजाळ मी तुमच्या समोर सांगितलं, या आयडियांचं स्टॅकिंग तुम्हाला करता आलं पाहिजे की ही चांगली, त्याच्यानंतर ही चांगली आयडिया, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही, त्याच्यानंतर ही. या आयडियांचं स्टॅकिंग आपल्याला जमलं पाहिजे. या आयडियांच्या रचना आपल्याला करता आल्या पाहिजेत. बरं, आयडियांचा शेल्फ आपण तयार केला, त्याच्यामधला निवडायचं कोणता आयडिया, तर त्याच्यासाठी 3 पॅरामीटर्स आहेत. मी आता इथे एक छोटीशी कळ दाबून मी पेन फक्त माझ्यासाठी घेतो की जो तुम्हाला सांगता येईल मला. इथं 3 महत्वाचे हे आहेत. मी पहिला इथं लिहितोय. पहिल्यांदा आहे डी म्हणजे डिझायरेबिलिटी, दुसरा आहे व्ही म्हणजे व्हायबिलिटी आणि तिसरा आहे तो म्हणजे एफ ज्याला आपण फिजिबिलिटी असं आपण म्हणतो. डिझायरेबिलिटी, व्हायबिलिटी आणि फिजिबिलिटी. डिझायरेबिलिटीचा अर्थ असा की वापरकर्त्यांची ती गरज आहे का, ज्यांच्यासाठी तुम्ही प्रॉडक्ट किंवा सेवा सुविधा पुरवणार आहे त्यांची खरंच ती गरज आहे का, ही पहिल्यांदा खातरजमा याची खात्री आपल्याला झाली पाहिजे.
तर आणि तरच अशा सेवा आणि सुविधा खूप अंतरालासाठी सस्टेन राहू शकते. अदरवाईज आपण जर का तात्पुरता विचार करून तेवढ्याच सेवा सुविधांचा विचार केला तर त्याचा खूप अल्पजीवी असा प्रवास असेल. त्याच्यामुळे आपला जो आहे तो लंबी रेस का घोडा असला पाहिजे अशा पद्धतीच्या आयडियाज असल्या पाहिजेत. ज्याला आपण डिझायरेबिलिटी असं आपण म्हणतो. समजा मी आता तुमच्यासोबत हा संवाद साधतोय, आता मला घसा कोरडा पडतोय आणि मला तहान लागते, मला पाणी हवंय, ही माझी गरज आहे, माझी ही आवश्यकता आहे. पण समजा असं झालं की माझ्या मुलांनी मला त्यावेळेस कोका कोलाची एक बॉटल आणून दिली की हे खूप चांगलं झालं, तर ते काय झालं, मोर दॅन माय एक्सपेक्टेशन. ज्या अपेक्षा आकांक्षा मी ठेवल्या त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी मिळालं, त्याला म्हणायचं डिझायरेबिलिटी. मोर दॅन द वॉन्ट, मोर दॅन द नीड. ठीक आहे, कॉन्सेप्ट कळेल हा. दुसरी गोष्ट व्हायबिलिटी. व्हायबिलिटीचा अर्थ असा की त्याच्यामध्ये बिझनेस आहे का. जे प्रॉडक्ट सेवा सुविधा तुम्ही निवडताय नुसत्याच सेवा द्यायच्यात म्हणून देतायत की त्या सेवा सुविधांमधून तुम्हाला काही अर्निंगही आहे. नुसतीच क्रयशक्ती वाया घालवण्यात काही पॉईंट नाहीये. तुमच्या क्रयशक्तीचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळतोय का हे आपण खात्री केली पाहिजे. तिसरा घटक आहे फिजिबिलिटी. फिजिबिलिटी म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा मशिनरीनी आपण हे बनवू शकू का, किंवा असे काही ऍप आहेत का, किंवा अशा काही सेवा सुविधा आहेत का की ज्यांचा वापर करून मला हे करता येईल. समजा मला एक SBIचं छोटं मिनी बँक काढायची आहे, मग त्याच्यासाठी लागणार काय काय, माझ्याकडे एक टर्मिनल असलं पाहिजे, जसं मी आता ह्या लॅपटॉपवरून तुम्हाला बोलतोय. त्याच्यासाठी एक प्रिंटर असलं पाहिजे, काही त्याचं स्कॅनिंग मटेरियल असेल तर ते स्कॅनर असलं पाहिजे, थंब जर का मला स्कॅन करायचं असेल कुणाचा. आणि मग मला SBIचं एक छोटंसं मिनी बँक म्हणून टाकता येईल, सेवा सुविधा मी एकाच छत्र्याखाली चालू करून दे. काय काय लागलं, टेक्नॉलॉजी तुम्हाला, त्याला म्हणायचं इंटरनेटचं कनेक्शन लागेल तुम्हाला, आणि फिजिबिलिटी म्हणायचं. डिझायरेबिलिटी, व्हायबिलिटी आणि फिजिबिलिटी या 3 रचनांवर आपली आयडिया खरी उतरली पाहिजे, तर आणि तरच आपण अशा आयडियाला व्हायबल, मिनिमम व्हायबल प्रोडक्ट पर्यंत नेऊ शकतो. आता मला असं वाटतं की हा कॉन्सेप्ट तुम्हाला कळला असेल. पहिली गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्याला आपण आयडिया स्टेज म्हणतो, डिस्कव्हरी स्टेज आहे. आपल्याला कळत नाही की नेमकी काय आयडिया आहे, नेमकी काय आयडिया आहे, नेमकी काय आयडिया आहे. आणि मग आपल्याला लिहायला घेतो आपण की असं असं करूया, असं असं करूया, असं असं करूया. एक सिस्टमॅटिक अप्रोच आपण घेतो आणि जेणेकरून मग हा अप्रोच आपल्याला पुढे पुढे मदत करत जातो. ज्यावेळेस आपण हे लिहितो त्यावेळेस आपण त्याचा रिसर्च चालू करतो. अजून कुठं काही माहिती मिळते का, काही पुस्तकं अवेलेबल आहे का, कुठल्या मित्राला माहिती आहे का, याच्यामध्ये कुणी आधी काम केलं असेल अशा कोणत्या माणसाला आपण जाऊन भेटूया का, कुठे असं ऑफिस आहे का की त्याला जाऊन आपल्याला काही माहिती हे करता येईल. जिल्हा उद्योग केंद्राकडे जाऊन त्यांच्याकडे काही याच्या संदर्भातले काही प्रकल्प झाले आहेत का, तिथून काही माहिती मिळवता येतं का, MCED कडे जाऊन येतं का, त्याच्यानंतर मिटकॉनकडे जाता येतं का, अशा कितीतरी आपण ढुंढाळतो, त्याला म्हणायचं रिसर्च. असा रिसर्च झाला की त्याच्यामधून आपल्याला कळतं की हे प्रॉडक्ट किंवा ह्या सेवा सुविधा आम्ही घेतो आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवतो. एखादी सेवा, एखादं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचणं याला आपण इनोव्हेशन्स म्हणतो. एवढा सोपा आणि सहज साधा त्याचा हे आहे. पीटर ड्रकर असं म्हणायचे की अपॉर्च्युनिटीज आत्ताच्या ज्यांच्याकडे आपण इग्नोर करतो त्या उद्याच्या संधी आहे. हा आज ऍपलचा उद्गाता आहे ज्याला आपण स्टीव्ह जॉब्स म्हणून ओळखतो. आणि या स्टीव्ह जॉब्सनी जसं ऍपल उभारलंय तसं आतापर्यंत एवढं डिस्ट्रक्शन कुठल्याच मोठ्या कंपन्यांनी झालं नाही. आताच माझा मुलगा, त्याला ऍपलचं खूप आवड आहे त्याला, तर तो असं सांगत होता की आता ऍपलनी नवीन कुठला तरी मोबाईल लॉन्च केलाय आणि 39 काहीतरी नाव सांगितलं त्यांनी मला, तर त्याची 8 TB इतकी त्याची मेमरी आहे. याचा अर्थ बाजारात असलेल्या इतर फोनच्या स्वरूपामध्ये हा कित्येक पट पुढचं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी त्यांनी तुम्हाला दिली. दॅट इज मोर दॅन युअर एक्सपेक्टेशन. वन क्रायटेरिया, डिझायरेबिलिटी मॅचेस. बरं, आपल्याला घ्यायचं झालं तर पैसे द्यायला लागतील का? येस. व्हायबिलिटी झाली. फिजिबिलिटी, टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे आहे का अशी करणे, तुमच्या हातात आहे म्हणजे टेक्नॉलॉजी आहेच किंवा त्यांच्याकडे. या तीनही घटकांवर अवलंबून असलेलं एक इनोव्हेशन
ज्याला आपण डिझाईन इनोव्हेशन म्हणतो, ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि मग त्याच्यामधून उत्तम वेल्थ क्रिएशन असं होत असतं. साध्या सेफ्टी पिनचं उदाहरण आपल्याला घेता येईल, की जी आता आपण लक्ष्म्यांचे पडदे द्यायला सुद्धा ही वापरतो आणि महत्वाची भूमिका निभावते. वॉल्टर हंट नावाच्या एका सायंटिस्टनी 1849 साली याचा शोध लावला आणि आता पण ही आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे प्रॉडक्ट आणि सेवा सुविधा फार काय अशा आवाढव्य असल्या पाहिजेत असं मुळीच नाही आहे. तुमचा प्रॉडक्ट एवढा छोटा असू शकतो हेच मला याच्यामधून सांगायचं आहे. स्टील टुडे वी आर युझिंग दिस निश प्रॉडक्ट. हा प्रोडक्ट आजही आपण वापरतो आहेत. एका डेंटिस्टकडे तो बसला होता, दंतवैद्यकाकडे जाताना एक खाली तार पडली होती, त्या तारचा गुंडाळा करत करत खेळत बसला त्याला आणि त्याला लक्षात आलं की याचं लॉकिंग अरेंजमेंट करता येतं. त्याचं हे पेटंट इथं दाखवलंय बघा याच्यामध्ये, त्यांनी त्याचं पेटंट घेतलं. आजही त्याच्या मूलभूत रचनेमध्ये काहीचा फरक झालेला नाहीये. याचा अर्थ तुम्ही ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीचा विचार करता तर त्या कॉम्प्लेक्स अशा प्रॉब्लेमला तुम्हाला सिम्प्लिफाईड सोल्युशन देता येतं का? येत असेल तर तुम्ही प्रॉडक्ट, सेवा, सुविधा, स्टार्टअप्स, एंटरप्रेन्योरशिप, इनोव्हेशन इकोसिस्टम याच्यासाठी पर्टिक्युलरली खूप फिट कॅन्डिडेट आहात. तुमच्या जिल्ह्यांमध्ये जर का हे करायचं असेल तर असे कॉम्प्लेक्सिटीज तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. समजा मी ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद मधला आहे, जो नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये लिस्टेड आहे आणि मला त्या जिल्ह्यासाठी काही ना काहीतरी काम करायचं आहे. त्याच्यासाठी मी अटल टिंकरिंग लॅब्स मधल्या 22 टिंकरिंग लॅबचे क्लस्टर बनवतोय की ज्या क्लस्टरच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अशा टेक्नॉलॉजी आम्ही देतोय. म्हणजे 3D प्रिंटर आपल्या कॉलेजेसमध्ये उपलब्ध नाही आहेत, पण या शाळांमध्ये ते 3D प्रिंटर्स उपलब्ध आहेत. 65 हजारांचे प्रिंटर्स त्या शाळांकडे उपलब्ध आहेत की ज्याच्यातून तुम्ही एखादं कॅडचं ड्रॉइंग तयार केलं तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीची प्रतिकृती तयार करा. सिम्प्लिफाईड सोल्युशन तुम्हाला देता येतं का, हा याचं बॉटम लाईन आहे. सिम्प्लिफाईड सोल्युशन देत असताना तुम्हाला युजरला तो सिम्प्लिफाईड असला पाहिजे, एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे, फ्रिक्शनलेस असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या काठिण्य पातळ्या असता कामा नये आणि बेसिक अजम्पशनला कायम त्यांनी क्वेश्चन केलं पाहिजे की कॅन इट बी बेटर दॅन दिस, याला अजून काही चांगलं करता येऊ शकेल का. या प्रत्येक बेसिक अजम्पशन्सला तो सतत क्वेश्चन्स करता आला पाहिजे. आपण या जर्नीमध्ये हे छोटस एक स्टेज आपण आता असं घेऊ की जिथे इनोव्हेशनची बघा सुरुवात 2 मिलियन इयर्स अगोदर झाली, म्हणजे जवळपास 20 लाख वर्ष अगोदर, ज्यावेळेस आपल्या गरजेनुसार आपल्याला पाहिजे त्या आणि त्यावेळेसच आपण आग पेटवू शकलो किंवा विझवू शकलो. 15 लाख वर्ष अगोदर आपल्याला स्टोन एज मध्ये, अश्मयुगामध्ये वेगवेगळी हत्यारं तयार करता आली की जी हत्यारं सगळी अश्मयुगीन हत्यारं होती. 2,50,000 वर्षापूर्वी आपल्याकडे व्हील आणि नौकानयनाचा शोध लागला. 50,000 वर्षाखाली भीमबेटका, त्याच्यानंतर अजिंठा एलोरा, हडप्पा, सिंधू संस्कृती सारख्या संस्कृतींच्या मधून आपल्याला काही त्याचे ट्रेसेस लक्षात आले की ज्याला आपण आर्ट अँड एक्सप्रेशन्स असं आपण म्हणूया. 10,000 वर्षाखाली अशा ज्या जमाती होत्या त्या जमात्यातल्या महिलांनी मूलतः शेतीची रचना केली आणि ऍग्रिकल्चरल सेटलमेंट्सला कुठेतरी सुरुवात झाली. 5,000 वर्षापूर्वी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आली आणि काही प्रमाणात क्राफ्टिंग सुरू झालं की जे भांडे आणि ब्रॉन्झ आणि वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या भांड्यांचा उगम आपल्याला पाहता येईल. 2000 वर्षापूर्वी, रिसेंटली 2000 वर्षापूर्वी आपल्याला सायन्सचं इन्व्हेन्शन झालं. 2000 वर्षांमध्ये आपण आयझॅक न्यूटन सारखा एक जबरदस्त प्रतिभाशक्तीचा सायंटिस्ट पाहिला. तिथूनचा प्रवास आपल्याला आईन्स्टाईन पर्यंतचा प्रवास आपल्याला म्हणता येईल. आणि आता आपण ज्या युगात राहतोय त्या युगामधल्या अशा वेगवेगळ्या सायंटिस्टच्या कॉन्ट्रीब्युशन्सनी, योगदानांनी हे सायन्स कायम बदलत आहे. 50 वर्षाखाली आलेला कॉम्प्युटर आज आपण त्याच्यामार्फत बघा कुठं जाऊन पोहोचतोय. आज मी इथून न्यूयॉर्कमध्ये बोलू शकतो, इतकी ती कपॅसिटी. ही आयसीटीची आपल्याला देण आहे. उद्या जी गरज असणार आहे ती आज ओळखता येणारी अशी उद्योजकीय संरचना आपल्याला करायची. म्हणून करिअर कट्ट्यासारखे उपक्रम आहेत की ज्या माध्यमातून अशा उद्योजकीय विचारांची कास आपल्याला धरता येईल आणि मग त्या मार्गाने आपण सुपंथ करूया, सुपंथ शोधून आपण त्या मार्गाने जाऊ शकू. म्हणजे ही जर्नी कशाची आहे? डिझाईन, सायन्स, आर्टची तर आहेच, नक्कीच आहे, पण ती ह्युमन इंटेन्शन आणि त्याच्यामधून व्हॅल्यू क्रिएशनची. प्रत्येक या स्टेजमध्ये तुम्ही 20 लाख वर्षापासून पहा, प्रत्येक ठिकाणी व्हॅल्यू क्रिएट झाली.
म्हणूनच मी सांगितलं की फेसबुक असेल, गुगल असेल, नवीन कोणतीही अशी संरचना घ्या, पुन्हा ऍपल होत नाही. तुम्ही व्हॅल्यू किती क्रिएट करता हे मॅटर करतं. तुमचे प्रॉडक्ट, सेवा, सुविधा याच्यामधून व्हॅल्यू क्रिएशन होत असेल तर निश्चितपणे तुम्ही काळाच्या कसोटीवर लांबपर्यंत चालाल, यात शंका नाही. अशीच काळाच्या कसोटीवर उतरलेली आपली मराठी भाषा आहे की ज्या भाषेचं मूळ स्क्रिप्ट, लिपी ही देवनागरी आहे आणि आपल्या उच्चारांच्या नुसार ती बदलते. वेलार, क, ख, ग, घ मधूनच आवाज येतो आपल्याला. च, छ, ज, झ बरोबर एक स्ट्रोक तिथं होतं. ट, ठ, ड, ढ रिट्रोल फ्लेक्स असा उच्चार येतो. ही स्क्रिप्टिंग जी आहे त्या पाणिनी नावाच्या व्याकरणकारांनी कधीतरी कित्येक शतकांना अगोदर करून ठेवली आहे, जी की काळाच्या कसोटीवर आतापर्यंत आपल्याला योग्य पद्धतीनं मार्गक्रमण करताना मदत करत आली आहे. येते लक्षात. पुढे जाऊया. आता बघा भारताची इंडियन इकोसिस्टम कशी आहे. आपण सेकंड लार्जेस्ट इकोसिस्टम आहोत सध्या जगतामध्ये. जर आपण एकूण विचार केला तर भारत हा भारत 2 नंबरला आहे स्टार्टअप इकोसिस्टम. म्हणजे स्टार्टअप खूप चांगलं बाळसं आता धरत आहे. स्टार्टअप्स आर ग्रोईंग ॲट अ पेस ऑफ 10 to 12%. त्यांची ग्रोथ रेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने. आपल्याकडे 4th लार्जेस्ट युनिकॉर्न होल्डर आहोत आपण. युनिकॉर्न होल्डरचा अर्थ असा की ज्याचं टर्नओव्हर एका वर्षाचं 1 बिलियन इतका आहे. ठीक आहे. 1 मिलियन नाही, दशलक्ष नाही, दशकोटी. 1 बिलियन. आपण इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे किती सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमचा उद्योगधंदा उभा करता येईल याच्या आजही 77व्या रँकिंगला आहोत. तो आपल्याला अजून वर न्यायचा आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये म्हणजे पेटंट्सचा जो विचार मी सांगितला, बरं त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो की मी 5 पेटंट्सच्या पब्लिशिंग मध्ये आहे की ज्याच्यामुळे मला याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. 48व्या रँकला. पहिल्या रँकला कोण आहे? पहिल्या रँकला आहे सीरत, दुसऱ्या रँकला आहे स्वित्झर्लंड, तिसऱ्या 4थ्या रँकेमध्ये कुठेतरी US आहे, 14व्या रँकला चायना आहे, 48व्या रँकला आपण. म्हणजे हे आपल्याला अजून वर 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 येऊन इनोव्हेशन इंडेक्स आपल्याला वाढवला तर आपल्या इकॉनॉमीला सुद्धा खूप चांगला बूस्ट मिळेल. येते लक्षात. आणि अशा पद्धतीचे सध्या अक्रिडिएटेड 440 इन्क्युबेटर्स आणि ऍक्सेलरेटर्स भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आहे. जर आपण असं बघितलं तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे चांगले मार्क्स आहेत, पण नॉलेज आणि टेक्नॉलॉजी आउटपुट्स मध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. तो जर का आपण सुधारला आणि त्या सुधारण्याच्या इंडेक्समध्ये मार्केटच्या सोफिस्टिकेशन मध्ये सुद्धा थोडंसं आपण मार खातोय. म्हणजे ज्याला आपण विक्री करण्याची जी रचना आहे त्या विक्रीच्या रचनांमध्ये सुद्धा आपण थोडंसं कुठेतरी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मध्ये कमी पडतो. ठीक आहे. तो जर वाढला तर निश्चितपणे आपण अजून चांगले आयाम म्हणजे 48च्या ऐवजी आपण अजून 24व्या नंबरला जाऊ, तिथून वरच्या मार्गक्रमण करत राहू. ही भारताची इकोसिस्टम विच इज सेकंड लार्जेस्ट इकोसिस्टम इन द वर्ल्ड. 45% तुम्हाला असं वाटतं की बेंगलोर आणि हे आता इथं दाखवलेत तसे दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, इंदोर, मुंबई, पुणे, बेंगलोर, कोची, कोइंबतूर, चेन्नई, भुवनेश्वर, हैदराबाद या ठिकाणी स्टार्टअपचे हब्स आहेत. हो बरोबर. कारण काय तर या ठिकाणी स्टार्टअपला पोषक असणाऱ्या सगळ्या सपोर्ट सिस्टम्स एक छत्राखाली उपलब्ध आहेत. म्हणून ही ठराविक शहरांची यादी आपल्या समोर येते की जिथे अशा पद्धतीच्या रचनांना खूप चांगलं संवर्धन मिळतं. 45% स्टार्टअप्स मात्र तुम्हाला सरप्राईज करतील की जे Tier 2, Tier 3 सिटीज मधून आलेत. म्हणजे माझ्यासारखे उस्मानाबाद, सोलापूर सारख्या शहरांमधून अशा पद्धतीचे स्टार्टअप्स आणणारे खूप सारे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये येण्याचं ऍव्हरेज जास्तीत जास्त वय 31 वर्ष आहे. त्याच्या अगोदरच ते स्वतःचे स्टार्टअप्स तयार करतात. मी पाहिलेला एक विद्यार्थी 13 वर्षाचा स्टार्टअप घेऊन आला होता आणि त्यांनी डिफेन्ससाठी एक टेक्नॉलॉजी बनवलेली होती. वय वर्ष 13. 2018 हे वर्ष असं होतं की ज्याच्यामध्ये 11 युनिकॉर्न्स तयार झाले. ज्या मुली आणि भगिनी आज हा कार्यक्रम ऐकतायत त्या सगळ्यांनाही मी सांगू शकतो की 10% आसपास आज विमेनचं कॉन्ट्रीब्युटर आहे. म्हणजे त्यांचंही योगदान खूप ठाशीवपणे आपल्याला अधोरेखित करता येईल. कशी असते इनोव्हेशन इकोसिस्टम? सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंट जे आहे ते एक पॉलिसी फॉर्म करून ती पॉलिसी सांगतात
जशी 2016 मध्ये आपल्या गव्हर्नमेंटनी एक पॉलिसी सांगितली, स्टार्टअप इंडिया, आणि मग हे सगळं बॉल केप्ट रोलिंग, तिथून बॉल रोल व्हायला सुरुवात झाली आणि मग ते आपल्यापर्यंत पोहोचले. आता मग त्या रचनांमध्ये काय काय आहे बघा. आपल्या स्कूल्स आणि इनोव्हेशन सिस्टम्स मध्ये मुलांचा माइंडसेट तयार व्हावा म्हणून अटल टिंकरिंग लॅबची रचना आहे किंवा सायन्स सेंटर्स आहे. आपल्या युनिव्हर्सिटीज आणि कॉलेजेसमध्ये आपल्याला काही प्रमाणात सेंटर ऑफ एक्सलन्सेस आहेत, काही प्रमाणात आपल्याकडे पेटंट्स किंवा रिसर्च स्कॉलर्स आहेत. तिथे आपल्याला इन्क्युबेशन सेंटर्स आपल्याला उभारायचे, बरोबर. अशा इन्क्युबेशन सेंटर्सना मग कंपन्या सुद्धा त्यांच्या CSR मधून स्पॉन्सर करतात, सपोर्ट करतात. त्याच्यानंतर अटल इनोव्हेशन मिशन सारख्या मोठ्या मोठ्या संघटनांच्या माध्यमातून अटल कम्युनिटी सेंटर्स आहे, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स, ACIC. अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्सच्या मार्फत एखाद्या कम्युनिटीचं, समजा माझ्याकडे ऍग्रिकल्चरल बेस्ड खूप चांगलं काही होत आहे, तर मी ऍग्रीटेक मधलं माझं कम्युनिटी बेस्ड हे करेन, कारण माझ्याकडे जास्त शेती आणि शेती आधारित उद्योगांची एक रचना आहे. त्याच्यामुळे माझा मेन फोकस जो आहे तो ऍग्रिकल्चरल बेस्ड आहे. पण समजा माझ्याकडे असं झालं की माझ्याकडे फॅब्रिकेशनचे शॉप्स खूप आहेत, म्हणजे वेल्डिंग वाले खूप आहेत आमच्याकडे, तर मग माझं काय स्पेशलायझेशन होईल, तर माझं त्यावेळेस स्पेशलायझेशन वेल्डिंग आणि वेल्डिंगचे काम करणारे सगळे कम्युनिटी होल्डर्स होते. येते लक्षात. अशा कम्युनिटी सेंटर्सची सुद्धा सरकार रचना करतं. आणि जे प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स आहेत, ज्यांना आम्ही व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणतो, असे व्हेंचर कॅपिटलिस्ट नंतर मग त्यांचा पैसा लावतात, ज्याला सेरीज A, सेरीज B, सेरीज C अशा पद्धतीने पैसा लावणारे आपण म्हणतो. आणि मग IPO आपलं येतो, ज्याला आपण स्टॉक मार्केट मधली आपली लिस्टिंग असं आपण म्हणतो. आलं लक्षात. तर ही आहे टोटल इनोव्हेशन इकोसिस्टम. या इनोव्हेशन इकोसिस्टम मध्ये आपण कुठे आहोत, आपण युनिव्हर्सिटी लेवलला अजून इथे आहोत, की जिथे एकतर आपण शिक्षण घेतोय किंवा नुकतंच आपण शिक्षण घेऊन UPSC MPSC ची तयारी करतोय, किंवा आपण उद्योजकीय प्रवासासाठी लॉन्च पॅड आपण बघतोय. ठीक आहे. असा लॉन्च पॅड तुमच्या शाळा किंवा कॉलेजेस मधून मिळाला तर तो अधिक चांगला. म्हणून कॉलेजेसना पुन्हा तुम्ही विचारा की तुमच्याकडे इन्क्युबेशन सारखी काही रचना आहे का, तुमच्याकडे एंटरप्रेन्योरशिप सारखं काही आहे का. नाहीतर करिअर कट्ट्यासारख्या अशा कित्येक उपक्रमांमध्ये तुम्हाला कितीतरी मोठी फळी मिळेल, की ज्या फळींनी तुम्हाला आपले उद्योग कसे वाढवायचे याच्याबद्दलचं उत्तम असं ज्ञान मिळेल. जिल्हा उद्योग केंद्र तुमच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी तुम्ही अप्रोच करून बघितलं तर तुम्हाला प्रकल्पांची यादी मिळेल, कोणकोणत्या स्वरूपात किती फंडिंग मिळू शकतं, कोणकोणत्या राखीव अशा स्कीम्स आहेत की ज्या योजनांच्या मार्फत सुद्धा आपल्याला फंडिंग मिळू शकेल, हे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुम्हाला मिळेल. MSME सारखी कित्येक मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्रेन्योरशिप्स याच्यासारख्या कित्येक नव्या नव्या प्रकल्पांना तुम्हाला मंजुरी बँकांकडून मिळू शकेल. मुद्रा लोन सारख्या ज्या सहाय्यता केंद्रांच्या इनिशिएटिव्ह आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला फंडिंग काही मिळू शकेल. त्याच्यामुळे ज्याच्याकडे चांगली आयडिया आहे त्याला कमर्शियल स्वरूपात नेण्यासाठी म्हणून सपोर्ट सिस्टम सध्या उपलब्ध आहेत, त्यांचा वापर मात्र आपल्याला करता आला पाहिजे. मग तो कदाचित माझ्या शहरात नसेल पण शेजारच्या शहरामध्ये नक्की असेल, तिथं माझं प्रोडक्ट नेऊन तिथं त्यांच्या इन्क्युबेशन सेंटर्स मध्ये नेऊन मला ते पुढच्या स्टेजला नेता आलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, युजरचा डिझाईन एक्सपिरियन्स काय आहे, त्याच्या एक्सपिरियन्सेसवर बेस्ड तुमच्या सेवा किंवा सुविधा किंवा उत्पादन असलं पाहिजे. बिल्डिंग इनोव्हेशन इकोसिस्टम बेस्ड ऑन दी अराउंड द युजर एक्सपिरियन्स. आणि सिस्टम थिंकिंग करता आली पाहिजे. सिस्टम थिंकिंगचा अर्थ असा की आपल्याला हे कळलं पाहिजे की एक गोष्ट आपण घेतली आहे, त्याच्यावर काही प्रोसेसेस केल्यात आणि त्याला उत्पादन योग्य बनवलं आहे. म्हणजे इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट हे झाले 3. इनपुट, प्रोसेस, आउटपुट या तिघांची योग्य सांगड आपल्याला घालता आली आणि तिघांना कुठं कुठं काय काय लागणार आहे याची जर का रचना करता आली तर त्याला सिस्टम थिंकिंग असं आपण म्हणणार. इनोव्हेटिव्ह माइंडसेट आपला असला पाहिजे की कायम सतत प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा याचा विचार केला तर वाटा अजून मोठ्या मोठ्या चोखंदळायला तुम्ही पुढे जा. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे डिसिप्लिन. स्कॅटर्ड, अनस्ट्रक्चर्ड, अनऑर्गनाइज्ड अशी जर का आपण म्हणजे अस्ताव्यस्तपणे जर का काही कामं करायला लागलो, फायनान्शियल डिसिप्लिन आपण ठेवलं नाही तर लवकर अंत आहे आपल्या उद्योगाचा, हे लक्षात घ्या.
अतिशय लवकर. पण तेच जर का डिसिप्लिन्ड तुम्ही ठेवलं की हा आलेला पैसा आपण त्या आणि त्याच कामासाठी वापरायचा आहे, कारण तो उद्योगातून उभारलेला आहे, तो घरात खर्च करायला घेतला तर मग चालणार नाही. तुमच्या घर खर्चासाठीच तुमचं जे ठराविक वेतन आहे ते तुम्ही त्याच्यामधून ठरवून घ्या. पण झालेल्या प्रॉफिटचा प्रत्येक पैसा जर का तुम्ही घरात लावायचा म्हणला तर मग उद्योग चालणार नाही, हे लक्षात घ्या. गव्हर्नमेंटच्या काय काय इनिशिएटिव्ह आहेत? तर गव्हर्नमेंटच्या ह्या सगळ्या इनिशिएटिव्ह आहेत की ज्याला आपण स्टार्टअप इंडिया सारखा कॅम्पेन म्हणू, स्टँडअप इंडिया सारखा कॅम्पेन म्हणू. माझे जे बंधू या ठिकाणी राखीव ह्याच्यामधले असतील त्या सगळ्यांसाठी, आरक्षणामधले असतील त्यांच्यासाठी स्टँडअप इंडिया नावाची एक मोठी स्कीम आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. अटल इनोव्हेशन मिशन मधून आपल्याला अटल इन्क्युबेशन सेंटर्स घेता येतात, अटल कम्युनिटी इन्क्युबेशन सेंटर्स घेता येतात, किंवा ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी तुमचं प्रॉडक्ट, सेवा, सुविधा तुम्हाला नेता येतात आणि अशा ठिकाणाहून तुम्हाला त्याच्यासाठीची हे मिळवता येते आणि अशा सेवा सुविधा तुम्हाला मदत करतात. एनस्टेट बी म्हणजे जिथून तुम्हाला आंतरप्रिन्युअरशिपचा सपोर्ट मिळेल अशा पद्धतीच्या सपोर्ट सिस्टम सुद्धा तुमच्याकडे उपलब्ध आहे. बायरॅक ज्यांना बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, झुलॉजी, आता समजा आपण ट्रायकोडर्मा नावाचा एक फंगस आपण घेतला तर असा ट्रायकोडर्मा आपण जर का रूट्सला टाकला आपल्या ह्याच्या बॉटनीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना हे लक्षात येईल, तर इतर कुठला फंगस त्याला लागायचं काही कारण नाही आहे आणि मग पीक चांगलं जोमदार येतं. बायरॅक ही त्याच्यासाठीची संस्था आहे. ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी CSIR चे कितीतरी प्रिझम आणि अशा पद्धतीच्या इनिशिएटिव्ह आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला चांगलं फंडिंग मिळू शकेल. इंडियन मेडिकल काउन्सिल त्यांच्याकडून काही आहेत, ग्लोबल इनोव्हेशन टेक्नॉलॉजी अलायन्स जे आहेत त्यांच्याकडून आहे. महाराष्ट्र शासनाने देखील महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीमधून तंत्रशिक्षण खात्याची ही पहल आहे, ज्यांच्या इनिशिएटिव्हनी MSINS आपण असं म्हणतो त्यांची ही इनिशिएटिव्ह आहे. त्याच्या प्रत्येक राज्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड आहे आणि काही साऊथच्या सुद्धा इथे दाखवल्या. या अटल टिंकरिंग लॅबची रचना आहे की जिथे 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी याची प्रोसेस मात्र लक्षात घ्या. 5वी ते 9वीचे विद्यार्थी कसे काम करतील म्हणजे इनोव्हेटिव्ह माइंडसेट कसा तयार होईल हे लक्षात घ्या. मी जे तुम्हाला सांगितलं तेच इथे लिहिलेलं आहे बघा. प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा गॅप आयडेंटिफिकेशन. गॅप आयडेंटिफिकेशन म्हणजे हा गॅप आहे. मी जसं मगाशी एक उदाहरण सांगितलं की मला बसमध्ये बसल्यानंतर किती किलोमीटर राहिलं हे कळायचं होतं, गॅप आयडेंटिफिकेशन. त्याचं प्रॉब्लेम स्टेटमेंट मला करता आलं पाहिजे, त्याच्यावर मला डिझाईन थिंकिंग करता आलं पाहिजे, जे की 5 स्टेजमध्ये करतो, जे गेल्या वेळेस मी सांगितलंय. EDIPT अशी त्याची स्टेज आहे. एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाइप, EDIP आणि T. EDIPT एम्पथाइज, डिफाईन, आयडिएट, प्रोटोटाइप अँड टेस्ट, डिझाईन थिंकिंग. सोल्युशन ऑर टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी तरी कराल, त्याचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट किंवा प्रोटोटाइप तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. त्याची पायलट टेस्टिंग होईल. त्याचं स्टार्टअप किंवा प्रोडक्टायझेशन काही करता येतं का, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग करता येतं का, तिथपर्यंत तुम्ही करू शकाल का. जर झालं तर लार्ज स्केलमध्ये मासेससाठी, खूप मोठ्या लोकसंख्येसाठी तुम्ही लार्ज स्केल डिप्लॉयमेंट करू शकाल. येते लक्षात. ही 5वी ते 9वीची रचना आहे. तशाच पद्धतीने मग तुम्हाला अटल कम्युनिटी इन्क्युबेशन सेंटर्स आहेत की ज्या अटल कम्युनिटी इन्क्युबेशन सेंटर्सची तुम्ही वापर करू शकता तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेससाठी. तुम्ही जा आणि त्यांना सांगा माझं हे प्रॉडक्ट आणि सर्व्हिस आहे, मला तुमच्याकडून याला हँड होल्डिंग पाहिजे, आणि असं हँड होल्डिंग निश्चितपणे अशा सगळ्या संस्थांना देणं बंधनकारक आहे. अशा संस्थांमध्ये आपल्याला हँड्स ऑन एक्सपिरियन्स येईल, स्टार्टअप कसे काम करतात त्याचा, आणि ते एक्सपोजर तुम्हाला तुमच्या डिझाईनला व्हॅलिडेट करून घेता येईल की खरंच तुमच्या आयडियामध्ये तेवढी योग्यता होती का. त्याला आपण आयडिएशन टू प्रोटोटाइप असं आपण म्हणू, ज्याला एका प्रॉडक्ट लेवलला आपण घेऊन जातो. त्याच्यानंतर ग्रूमिंग अप ऑफ ए स्टार्टअप आणि त्याची जर्नी, ABC ऑफ स्टार्टअप, त्याच्यानंतर हाऊ टू डिझाईन द बिझनेस स्ट्रॅटेजी, तुम्ही ट्रेनिंग कशी घेता पिचिंग आणि मार्केटिंग साठीची, या सगळ्यांचा अंतर्भाव ACIC मध्ये आहे.
जो की आपल्या शहराच्या जवळ असेल तर तुम्ही तिथे लिहून ठेवा. ACIC काय काय करतं? तर ACIC ह्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या सेवा आणि सुविधा पुरवतात. इनोव्हेशन कॉम्पिटिशन्स घेतात. एंगेजिंग ऍटलिस्ट 50 कम्युनिटी चिल्ड्रन्स पर मंथ. कम्युनिटी अवेअरनेस तयार करतात ते की त्यांच्या समाजामध्ये तिथल्या आसपासच्या सगळ्या बंधू भगिनींना अवेअर करणं, जागृती करणं आणि अशा जागृतीमधून हे तयार करणं याच्यासाठी काम करतात. यंग लीडर्स फोरम फॉर लीडरशिप, तुमच्यामधूनच काही लीडरशिपची अशी बांधणी होऊ शकते का याची चाचपणी करतात. प्रोजेक्ट आणि एक्झिबिशन्स अशा मार्फत मग हे काम मोठ्या स्वरूपात जाऊ शकतं. हा शब्द जोसेफ शुम्पबर्ग यांनी तयार केला. तो असं म्हणतो की क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन्स तुम्हाला करता आली पाहिजे. क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन्स म्हणजे रचनात्मक ज्याला आपण विध्वंस म्हणू तो करता आला पाहिजे. आणि असा रचनात्मक विध्वंस जर का करता आला तर आणि तरच तुम्ही मोठ्या स्वरूपात जाऊ शकाल. तर असा क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन्स करण्यासाठी तुम्ही योग्य बनावं आणि इन्क्युबेशन तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये अशा पद्धतीच्या रचना कुठे कुठे आहेत याचा धांडोळा घ्यावा. यासाठी आज या निमित्ताने मी तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न केलाय. माझा या प्लॅटफॉर्मशी खूप आता जवळचा संबंध येणार आहे की जेणेकरून राज्य समन्वयकाची एक जी धुरा आम्ही सांभाळतोय त्या ह्याच्यामध्ये आमची जी तिघांची कमिटी आहे की याच्यामधून अनेक वेळेस आम्ही तुमच्यासोबत आता संपर्क आणि संवाद साधू. वारंवार ह्या भेटी होतील आणि मग तुमच्यामधले उद्योजक आपल्याला जागवता येतील आणि अशा उद्योजकांना एका लेवलला नेताना आपल्याला काय काय हँडहोल्डिंग लागतात जे की मी माझ्या कॉलेजेसमध्ये करतो ते आता तुमच्या सोबत सुद्धा मला करून तुम्हाला एका लेवलपर्यंत पोहोचवता येईल आणि ते खूप मोठं समाधान असणार आहे. याचबरोबर आजचं हे टॉक इथं सध्या मी त्याला अर्धविराम देतो आहे. क्रमशः जसं आपण लिहिलेलं असतं तसं अर्धविराम देत आहे. पुढच्या अजून एका टप्प्यावर खूप मोठ्या स्वरूपाचं डिस्कशनसाठी आपण तयार असू आणि तिथे बिल्डिंग इनोव्हेशन इकोसिस्टम्स इन युअर ओन डिस्ट्रिक्ट त्याचा आपण धांडोळा घेऊया. इथेच मी थांबतोय आणि मी आता रुपाली मॅडमना विनंती करतोय की आपले काही प्रश्न असतील किंवा कुणी काही सजेशन्स दिले असतील तर निश्चित आपण विचारा. त्याच्यानुसार आपण काही प्रश्नोत्तर घेऊया. हा बोला की सर. ठीक आहे. नाही तर मार्गदर्शन झालेलं आहे आपलं. हो ठीक आहे सर, मी आभार मानून घेते. धन्यवाद सर. आज तुम्ही करिअर कट्ट्यावर आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल करिअर कट्ट्याच्या वतीने मी आपले खूप खूप आभारी आहे. आणि उपस्थित सर्व शिक्षक, समन्वयक, विद्यार्थी आणि भावी उद्योजक यांचे आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद.